छत्रपती उदयनराजे भोसलेंनी वढू बुद्रुकमध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारवर सडकून टीका केली। वारंवार मागणी करून देखील महापुरुषांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांसंदर्भात कठोर कारवाई करण्यात येत नाही, त्याचबरोबर कोणताही कायदा करण्यात येत नाही, त्यामुळे यांना काही कळत नाही की दिसत नाही, असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरचं यांचं प्रेम वेगळे आहे का, असं म्हणत उदयनराजेंनी जोरदार निशाणा साधलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, उदयनराजेंनी सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त केलेला आहे, काय अपडेट? प्राजक्ता, उदयनराजे हे आज सकाळी वढू-तुळजापूरला संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आलेले होते आणि शिवाजी महाराज असतील किंवा महापुरुष असतील यांच्या बदनामी संदर्भात वक्तव्य करणारे किंवा तशा पद्धतीच्या पोस्ट करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये कायदा करायची चर्चा जी आहे ती विधानसभेच्या सभागृहात झालेली होती। मात्र प्रत्यक्षात त्याच्यावरती कुठलाही कायदा झाला नाही। वारंवार मुख्यमंत्री सरकारला निवेदनं दिली जातात, मात्र सरकारकडून अशा पद्धतीचा कायदा का केला जात नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या सरकारवर सडकून टीका केली। या सगळ्या परिस्थितीत जो कायदा होणं अपेक्षित होतं त्या कायदा होण्यासाठी वारंवार निवेदनं देऊनही सरकार त्याकडे फारसं लक्ष देत नाही, त्यामुळे हा कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची आपण मागणी करतो आहोत, असंही उदयनराजे म्हणाले। या सरकारची शिवाजी आणि संभाजी महाराजांच्याबद्दल असलेली प्रेमाची भूमिका ही केवळ राजकारणापुरती मर्यादित आहे का, असाही प्रश्न त्यांनी विचारला। यासोबत शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणं अपेक्षित असताना आणि अरबी समुद्रातलं स्मारक जे आहे ते CRZच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेलं असल्यामुळे सरकारनं दुसऱ्या एखादी जागा बघून आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा का केली नाही, असाही प्रश्न त्यांनी विचारला। काही महत्त्वाचे धोरणात्मक प्रश्न घेऊन उदयनराजे जे आहेत ते आज वढू-तुळजापूरमध्ये बोलले, ज्याच्यामध्ये शिवस्वराज्य सर्किट यात्रा आहे जी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची 4 राजधानीची ठिकाणं होती ती एकत्र जोडणारी एक रस्त्यांची माळ जी आहे, सर्किट जे आहे ते तयार करावं अशी त्यांची मागणी होती। आणि या सगळ्यात प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे महापुरुषांची बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या, मजकूर छापणाऱ्या, लिहिणाऱ्या व्यक्तींच्या विरोधामध्ये सेशन कमिट ऑफेन्स जो आहे तो दाखल करण्यात येईल, त्याला 10 वर्षाची शिक्षा असेल, अशा स्वरूपाचा मकोकाच्या तोडीचा कठोर कायदा जो आहे तो राज्य सरकारनं करावा असं उदयनराजे म्हटलेले होते आणि त्याच्यावरूनच त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला। वैभव, असेच सोबत रहा। खरं तर आणखीन एक मोठी